पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पर्वतासरणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवत. अनंत वाचाळ बरळती बरळ, आखैसा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काल पण 6 पहिले आपले झाले आणि आज आता 7वा अभंग आपण घेतोय. मागच्या अभंगात आपण बघितलं तो सद्भक्ताचं लक्षण त्यांनी सांगितलं. आधी चांगला भक्त कोण आहे त्याच्याप्रमाणे त्याच्याबद्दल सगळं सांगितलं. आणि मोक्षरेखा पार करून जाणारा असा साधू जो आहे त्यांनी साधुबोध केल्यानंतर आपल्यासारखे सामान्य उद्धरून जातात. असं आत्मबोध झालेला साधू पाहिजे, त्याला मोक्ष मिळालेला असतो, त्याला आत्मानुभूती आलेली असते, आत्मज्ञान झालेलं असतं. आणि ते झाल्यामुळे अनुभवाने तो आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत असतो. हे अनुभवाच्या जोरावर एखादी गोष्ट सांगणं जास्त महत्त्वाचं असतं की ज्याचा उपयोग दुसऱ्यांना होतो. आम्ही जे बडबडतो ती शाब्दिक बडबड आहे, दुसरं काही नाही. तिथे आत्मानुभूती असेल असं एखादे कोणी वक्ते बोलले तर ते आपल्या मनातून आरपार जातं, ते जास्त चांगलं वाटतं. पण असं हे साधू आत्मबोध झालेले त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणजे विरुद्ध अर्थाने म्हणजे भक्ताचं वर्णन त्यांनी केलं. आता इथे जो भक्त नाही तो विभक्त त्याचं वर्णन केलंय का, तर त्याचं वर्णन नाही, अभक्ताचं वर्णन केलंय. पुन्हा अभक्त हा अगुण हा शब्दाप्रमाणे अभक्त हा शब्दही इथे त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे ती त्यांची खासियत आहे की थोडा वेगळा शब्द वापरायची, हा ज्ञानदेवांची खासियत आहे. आणि चिद्विलासामध्ये त्यांनी असे अनेक शब्द वापरलेले आपण अमृतानुभवामध्ये मागच्या वेळी केलं होतं तेव्हा बघितलं होतं, ते आठवतच असेल असं आपण म्हणूया. मलाही नाही आठवत आहे बरं. असं तर इथे जे सांगताना जे सांगितलं गेलं की पहिले भक्तांची लक्षणं आणि आता अभक्तांची लक्षणं सांगितली. आपल्याला नेहमी आपण शास्त्रामध्ये ऐकतो की अन्वय आणि व्यतिरिकाने सांगायची सवय. एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल, सांगण्याची पद्धत आहे अन्वय आणि व्यतिरिक. हे शब्द आपण ऐकलेले असतात. आपण म्हणतो खरं बोलावं हा अन्वय आहे आणि खोटं बोलू नये हा व्यतिरेक आहे. अमुक एक गोष्ट करू नये असं म्हटलं की ते व्यतिरेक झाला, एक गोष्ट करावी म्हटलं की अन्वय झाला. अन्वय आणि व्यतिरेकामध्ये खरं बोलावं खोटं बोलू नये दोन्हीचा अर्थ एकच असतो, दोन्हीचा अर्थ एकच असतो. पण तरी दुसऱ्या पद्धतीने आपण का सांगतो, कोणाला ही पद्धत आवडते कोणाला ती पद्धत आवडते. परब्रह्म असे आहे तसे आहे तसे आहे, निर्गुण आहे निराकार आहे वगैरे आपण जे वर्णन करतो आहे 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 हा अन्वय आहे. म्हणजे फार काही वेगळं नाही. परब्रह्म असे नाही तसे नाही तसे न इति न इति न इति हा व्यतिरेक आहे. अन्वय आणि व्यतिरेक असं हे मनावर ठसवण्यासाठी दोन्ही पद्धतीने सांगितलं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला पहिली खरं बोलावं कळलं नाही, नक्की कुठे खरं बोलू नक्की कुठे खोटं बोलू, मग इथे खरं बोलावं इथे खोटं बोलावं, खोटं बोलू नये म्हटल्यानंतर का बोलू नये अशी सगळी कारणं आपल्याला शोधता येतात. म्हणून अन्वय व्यतिरेक दोन्ही पद्धतीने सांगण्याची मनावर ठसवण्यासाठी पद्धत आहे. इथे या मागच्या अभंगात उत्तम भक्ताचं वर्णन केलं, या ह्याच्यामध्ये अभक्ताचं वर्णन केलेलं आहे. आता आपण म्हणतो विभक्त नाही तो भक्त म्हणजे काहीतरी भक्त नाही सॉरी, जो विभक्त असतो जो अनुसंधानात राहत नाही तो वेगळा, आणि भक्त जो असतो तो नेहमी अनुसंधानात राहणारा आहे अशा पद्धतीने तो राहत असतो. म्हणजे आणि विभक्त जो असतो तो नेहमी भगवंतापासून आपल्याला वेगळा मानतो. म्हणजे वेगळा मानतो म्हणजे खरं म्हटलं तर मुळात त्याची नाळ पोटामध्ये असल्यापासून भगवंताशी जोडलेली असते,
पण बाहेर पडला की कोहम सोहमच्या भानगडीमध्ये तो त्याच्यापासून विभक्त होतो बऱ्याच वेळा. पण जो विभक्त नाही तो भक्त असं आपण वर्णन करतो. इथे म्हणजे अभक्त हा शब्द वापरून आणखीन मनावरती हे ठसवले की याची नाळच भगवंताशी जोडलेली नाही सुरुवातीपासून. हा निदान आधी जोडलेला होता आणि आता विभक्त झालाय असं म्हणता येईल. फार तर संसारात गुंतला ना, तेव्हापासून विभक्त झाला असं असून मातेच्या गर्भात असताना त्याला माहिती असतं की मी गर्भ आहे, मी शरीर नाही, मी त्याला शरीर नसतंच आधी, त्यामुळे शरीर नाही, मी आत्मा आहे याची जाणीव असते. मनुष्य जेव्हा मातेच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस सतत तो देवाला प्रार्थना करत असतो. दासबोधामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की मला इथून सोडव, मला इथून सोडव, आणि तूच एक आहेस की जो मला या यातनातून सोडवू शकतो. असं म्हणून तुझाच शोध घेईन मी, तू मला बाहेर काढ. इथून बाहेर काढल्यानंतर मी तुझाच शोध घेणार आहे, दुसरं मी काही करणार नाही. तुलाच भेटेन, तुझंच नाव घेईन, सगळं 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 विनवण्या करत असतो. भगवंत दयाळू आहे, त्याला त्याची दया येते आणि तो त्याला त्या कारावासातून सोडवतो. मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो भगवंत, कारण तो भोळा आहे ना, आणि त्याची सुटका करते. सुट त्याची सुटका केली जाते त्या कारावासातनं आणि जीव जन्माला येतो. जीव जन्माला आल्यानंतर आपल्याला प्रोसेस माहिती आहे की त्याला स्वच्छ अगदी पूर्ण, जी नर्स असते ती त्याला पूर्ण स्वच्छ करते, अगदी इतकं स्वच्छ करते आपल्याला ते बाळ आवडावं या पद्धतीने स्वच्छ करते. किती स्वच्छ करावं तिने तरी, की पार भगवंताचं स्मरण सुद्धा विसरून घासून पुसून स्वच्छ करून टाकते आणि विस्मरणच घडतं त्याला. आणि नंतर दुपट्यामध्ये आणून बांधते, छान अगदी टुकटुकीत टोपडं वगैरे घालून दुपट्यामध्ये अगदी घट्ट बांधून आणते. हे दुपटं म्हणजे आता आता दुपटं कोणाला, म्हणजे आपल्याला माहिती ना सगळ्यांना, पण दुपटं हल्ली कुणाला माहिती नाही, सगळं रेडीमेडच घरात येतं, त्यामुळे काही प्रश्न नाही. पण दुपटं हा जो प्रकार आहे ना, ते छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला काही वर्णन करून सांगण्याची गरज नाही. त्याला वरती छोटे छोटे रंगीबेरंगी तुकडे लावलेले असतात आणि मागून एक अस्तर लावलेलं असतं. हे दोन पट, पट म्हणजे दुपट, दोन पट. हे दुपटं म्हणजे द्वैताचं बंधन, ती घट्टपणे त्याला बांधते आणि आणते. हे द्वैताचं बंधन त्याच्यावरती पडलं की तो मायेत गुंतून जातो आणि परब्रह्माला सुहाहम सहाहम असं म्हणत असणारा जीव कोहम कोहम म्हणून पुढे आपापच पर्यायाने परमेश्वराला विसरून जातो. तो विभक्त असतो. म्हणजे आधी तो होता भक्त, आता विभक्त झाला. पण इथे त्यांनी काय म्हटलंय, हा अभक्तच आहे मुळी, याला काही श्रद्धा काय, भगवंत कोण, भक्ती काय, विठ्ठल पाहायला गेलो म्हणून जो आपला भाव असावा लागतो याची भक्तीची नजरच नसते. याला विठ्ठलाची मूर्ती असो, कृष्णाची मूर्ती असो, सगळीकडे दगडच दिसतात. त्यामुळे दगडाचंच भान त्याला असतं, तो अभक्त असतो. थोडक्यामध्ये नकळे भक्ती, नकळे ज्ञान, नकळे वैराग्य, नकळे ध्यान, नकळे मोक्ष, नकळे साधन, या नामबद्ध श्रीराम. हा बद्ध म्हणजे इतका पहिल्यापासूनच तसा असतो, कारण त्याच्या संस्कार पण तसेच झालेले असतात. आतमध्ये गर्भात असताना सुद्धा त्याला सोहम फारसं म्हणावं वाटत नाही, कोहम कोहमच त्याचं चालू असताना बाहेर पडायची घाई झालेली असते. पण इथे साधुबोधामुळे भक्ताचा अहंकार जळून जातो. बोध तर ह्याला नसतोच, याचा अहंकार वाढतच जातो. आपला पहिला भक्त जो आपण बघितला तो साधुबोध झाला असं आपण बघितलं, त्या साधुबोध त्याला पण झालेला असल्यामुळे तो भक्त झाला. तो त्याच्यापासून विभक्त राहूच शकत नाही. इथे याला बोध होणं तर दूरच राहिलं, उलट त्याचा अहंकार एवढा फुगवून गेलेला असतो की माझं असं, माझं तसं, माझं अमुक, मी अमुक करीन, मी तमुक करीन, हा मी त्याचा म्याव काही सुटत नाही त्याची. आणि त्याचा स्व इतका वाढलेला असतो की त्याला परपिडेमध्ये मजा वाटायला लागते. दुसऱ्याला कसं त्रास देता येईल, स्वतःच्या स्वार्थासाठी तो काय वाटेल ते करू शकतो. अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेले पापाचे डोंगर वाढत जात, पर्वताप्रमाणे पातक होणे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी, असं त्यांनी जे म्हटलंय ते त्यासाठी म्हटलंय. असे हे पापांचे डोंगर बाहेर आल्यावरही वाढतच राहतात आणि पुढच्या जन्माची व्यवस्था तो आपोआपच पुनरपी जननमची करून ठेवतो. आणि हे पापाचे डोंगर त्याच्या वरती आधीपासून चढत सुरुवात झालेली असते अहंकारामुळे, आणि आता तर त्याच्यावर वज्रलेप, ज्ञानेश्वर माऊलींनी वज्रलेप हा खरा चांगला शब्द वापरला. वज्रलेप म्हणजे एखाद्या मूर्तीवरती पुटं चढवली जातात
या शेंदुरात मारुतीच्या ह्याच्यावर शेंदुराचं पुटं चढवलं जातं आणि तो चांगला विधी पण असतो किंवा त्याला वज्रलेप असं म्हटलं जातं. पण इथे ह्याच्याकडे कुठले वज्रलेप चढतात? इच्छा, कामना, वासना हे इतके घट्ट धरून त्याला ठेवतात आणि वज्रलेप होणे अभक्तांचे. हे त्याचं लेप पापाचे वाढतच जातात. आता ह्याला मुक्ती कशी मिळावी? चांगलं कोण आहे हे कळलं तरी वाईट कोण आहे हेही आपल्याला कळावं लागतं. म्हणजे आपल्याला कोणाच्या संगतीत राहायचं याची पक्की खात्री करून घेता येते. म्हणून त्यांनी नाही भजासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत. संसाराचं ताट यांच्या पुढे कायम वाढलेलं आहे. कारण हे देहबुद्धीने वावरणारी लोक आहेत. लग्न झालं, सून आली, नातवंड झालं, आता त्याचंही लग्न पाहायचंय, त्याचंही पंटू पाहायचंय, सगळे इतके एका पुढे. मग खरं म्हणजे संसाराचं ताट वाढलंय ते व्यवस्थित जेवावं, आसक्ती विरहित राहावं असं आत्तापर्यंत साधू संत आपल्याला सांगत गेले. पण ह्याची आसक्ती नष्ट व्हायचं कामच नाही. नाही अजून पाहायचंय नाही, इथे बोलता येत नाहीये, हाडं सैल झाली आहेत, उठता बसता येत नाही, तरी नातवाचं नाही पंटवाचं सुद्धा लग्न पाहायचंय आणि त्याच्यात मला मिरवायचंय. मग ते खुर्चीवर नका नाही ना, पण मला मिरवायचंय. अशा लोकांना नामस्मरण जरी दिखाव्यासाठी हे लोक नामस्मरण करतात बरं का. आता करायला पाहिजे ना, वय झालं म्हणून का होईना पण करूया, मनापासून नसतं. लोकांना दाखवण्यासाठी मी आता काहीतरी करतोय म्हणून ते यज्ञयागही करतील, ते नामस्मरणही करतील, पण अशा नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती कधीही होत नसते. ते नामस्मरण न करणारे एक तर मुळात आधी करत नाहीत, केलं तर दिखाव्यासाठी करतील. म्हणजे आपण काय विचार करू, आपण म्हणजे आपण सद्भक्त आहोत असं आपण म्हणूया आणि आपण काय करू की बघ कोणी नाही आहे ना, शांतपणे एका रूममध्ये जाऊन बसून तिथे नामस्मरण करू, काही दाखवायची गरज नाही आहे ना आपल्याला, असं आपण म्हणू. हा काय म्हणेल, आत्ता एकटा आहे तेव्हा कशाला नामस्मरण करू, तेव्हा काही कारवाई करता येते का, कोणाचं काय कुठे काय करता येईल हे सगळं ठरवूया, प्लॅनिंग करूया त्याचं, म्हणजे कोणाला कसं त्रास देता येईल हेच वृत्ती. त्रास म्हणजे छोटे छोटे त्रास देणारी लोक पण असतात बरं का. तशा पद्धतीने हो नाही म्हणणं, नाहीला हो म्हणणं, असं थोडक्यात छोटे छोटे, पण त्यांनी पण संसारामध्ये कलह वाढतात. त्यामुळे खरं म्हणजे जे आहे ते स्पष्ट बोलावं, मोकळं व्हावं, तिथेच सोडून द्यावं. कोणाच्यातच खोटं बोललं की ते पुन्हा सांभाळावं लागतं ना, ते लक्षात ठेवावं लागतं. खरं बोललं म्हणजे मग लक्षात ठेवायला लागत नाही, कारण ते आपल्याला माहितीच असतं. अशा पद्धतीने ते होत असल्यामुळे हे नामस्मरण न करणारेच खरं म्हणजे, आणि संसार रूपी ताटावर सदा आसक्तीने चिकटून बसणारी अशी ही लोक दैवहत म्हणजे हतभागीच आहेत. हतभागी म्हणजे यांच्या नशिबामध्ये भाग्य नाहीच येणार. बहुत सुकृताची जोडी तेव्हा भाग्य येणार ना, पुण्याचा साठा यांच्याजवळ होणारच नाही. जीव हा मुळामध्ये परब्रह्म स्वरूप असतो, पण हा मात्र परब्रह्म स्वरूप स्वतःला समजतच नाही. मी म्हणजे कोणीतरी असा अहंकार ह्याच्यामध्ये असतो, त्यामुळे तो पतितच झालेला असतो. हा हरिभजन कधीही करत नाही असा हा अभक्त आहे. विभक्त नाही तो भक्त. तर आपण कसं म्हणतो, संसारामध्ये पहिल्यांदा ते दोघं एकत्र राहत होते, पण आता घटस्फोट झाला म्हणून विभक्त झाले. हे विभक्त म्हणजे पहिले मुळामध्ये एकत्र असणं आणि मग विभक्त होणं. इथे हा अभक्त म्हणजे नाहीच. इथे हा विरुद्धार्थीच वापरलाय बरं का. काल आपण वेगळ्या अर्थाने बघितलं होतं, म्हणजे हा अन्वय हे लावलेला जो आहे तो, हा पदच्युत झालेला, दैवाने तडाखा दिलेला दैवहत, याला तडाखे पण तेवढेच जोरात बसतात, हे तितकंच खरं. वाल्या कोळ्याला जसे बसले होते तसे हरिभजन करीतच नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. हा अभक्त आहे तो काहीतरी बरळत राहतो. बरळणे हा शब्द सर्वांना माहिती आहे, आपल्याला परिचित पण आहे, आपणही बरळत असतो बऱ्याच वेळा. पण कैचानी दयाळ पावे हरी, बरळणे याचा अर्थ असंबद्ध बोलणे. दारुड्याच्या बाबतीत आपण बघतो तो असंबद्ध बोलत असतो, किंवा स्वप्नामध्ये अनेक लोक बडबडतात, ते असंबद्ध असतं. शेजारी जर एखादा जागा बसलेला असेल तर तो म्हणतो काय बडबडतोय, काहीतरी स्वप्न पडलेलं दिसतंय, चालू द्या त्याचं चाललंय ते. नाही तर त्याला ओरडत उठला की अरे काय झालं बाबा, नाही चोर आले होते. नाही नाही कोणी चोर नाही, मी इथे बसलोय, हे जागा असलेलं सांगू शकतो ना. तर त्यामुळे पण ह्याचं बरळणं काय आहे, हा झोपेतही बरळतो आणि जागृतीमध्ये पण बरळतो. तो बरळतो म्हणजे मी असा आहे, मी तसा, ही आत्मप्रौढीची भाषा जी आहे त्याचं सतत प्रदर्शन करत असतो. आत्मप्रदर्शन करत असतो म्हणजे याचं आत्मप्रदर्शन वेगळं, आपलं आत्मज्ञान वेगळं.
हा सतत मी असं जे माझं असं आहे, माझं तर मला असं अजिबात चालत नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीने जी आत्मप्रौढीची भाषा आहे तीही भाषा बोलत असतो. हे आत्मप्रदर्शन टाळलं ना तरच भावभक्ती निर्माण होते. तोपर्यंत भावभक्ती निर्माण होत नाही. आपल्याला आत्मप्रदर्शन करायची जास्त आवड असते. आपण करतही असतो, आपल्या लक्षात येत नाही. मला नाही असं चालत, मी नाही हं, मी कधी त्या फंदात पडत नाही. आता आपण निस्पृह झालो ना, मी कधीही त्या फंदात पडत नाही, इथंच आत्मप्रौढी आली. आणि ते सांगताना आपण म्हणतो मी अगदी सगळ्यातून निस्संग झाले, आता सगळ्यातनं बाहेर पडले. मग सगळे म्हणतात अरे बापरे तुम्हाला जमतं का? हो हो, म्हणजे काय, नाम घेतलं अमकं घेतलं, म्हणजे हेच तू कुणाबद्दल सांगतेस? ही आत्मप्रौढीच आहे. सांगायची गरजच नाही ना, आपल्या कृतीतून ते दिसलं पाहिजे तर त्याला महत्त्व आहे. हे आत्मप्रदर्शन जे आहे ना ते टाळलं पाहिजे. कारण दर्शन म्हणजे परमार्थ आणि प्रदर्शन म्हणजे संसार. हा संसारामध्ये आपण प्रदर्शन कायमच करत असतो आणि त्यामुळे प्रदर्शन म्हणजे प्रपंच आहे आणि दर्शन हे आपल्याला परमार्थांमध्ये घडत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानदेवा म्हणे आत्मा हा प्रमाण निधान सर्वागटी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेव हे अनुभवाने सांगतायत आणि प्रमाण सिद्ध करून सांगतायत. अनेक प्रकारची प्रमाणं देऊन सिद्ध केलं जातं, हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. अनेक प्रकारची प्रमाणं, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण वगैरे अशी वेगवेगळी प्रमाणं आहेत. त्याचाही पुढे उहापोह ज्ञानदेवांनी केलेला आहे. ज्ञानदेव अनुभवाने आणि प्रमाणाने हे सगळं सांगतात की सर्वागटी एकच परमेश्वर आहे. आत्ता आपला सुरुवातीचा अभंग आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जायचं आहे. माऊली सांगतात म्हणजे नक्की खरं आहे. सर्वाघटी परमेश्वर, घट घट मे बसा राम, म्हणजे प्रत्येकाच्या अंतर्यामी अहम वैश्वानरो भूत्वा म्हणून का होईना तो प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्थित झालेला आहे. सगळ्यांमध्ये घट घट मे बसा राम या पद्धतीने सर्वाघटी एकच. सर्व पदांनी सगुणाचं व्यापकत्व हरीचं व्यापकत्व इथे त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे तो हरी काही फक्त माझ्यात आहे आणि तुमच्यात आहे. ज्ञानदेव म्हटले माझ्यातच आहे, बाकी कोणाच्यात नाही. असं नाही, तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे. जाणीव रूपाने तो सगळीकडे आहेच आहे. ते तर दासबोधामध्ये वारंवार सांगितलेलं आहे. तर हे सगळं करत असताना तो घटाघटीमध्ये प्रत्येक घटामध्ये बसलेला आहे. आणि ते निधान या शब्दाने त्यांनी अनंत कल्याण गुण काय अनंत गुणांचा निर्देश केलेला आहे. या प्रत्येकाच्या मध्ये अनंत गुण आहेत. मग अशी म्हणजे काल परवा आपण बघितलं की अनंत गुण असलेलं परब्रह्म स्वरूप जे तत्व आहे तेच तत्व अंशरूपाने आपल्या अंशरूपाने नाही. हो खरं म्हणजे आपण म्हणताना म्हणतो ते अंशरूपाने माझ्यात आहे. ते अंश जरी असलं तरी साखरेचं पोतक घेतलं आणि त्यातली साखर मुठभर खाल्ली काय आणि त्यातला एक कण खाल्ला काय, सगळे गुणधर्म त्याच्यात येतातच ना. मग तशा पद्धतीने तो अंशात्मक आपल्यात आहे, कारण आपण त्याला बंदिस्त केलंय म्हणून तो आपल्यात आहे. त्याच्यात सगळे गुण त्याच्यात भरलेले आहेत. त्यामुळे ते म्हणतात निधान. निधान म्हणजे तो ठेवा, त्या सगळ्या गुणांचा ठेवा आपल्या आत्मतत्वामध्ये आहेच. म्हणजे आपण आपण ते विकसित करत नाही, हा आपला दोष आहे. आपण त्याला सीमित करून ठेवलं. कुठलाही गुण घेतला तर आपण जर एखादा गुण ठरवलं की हा मला विकसित करायचा आहे तर आपल्या मनाने आपण तो करू शकतो. मनाचं सामर्थ्य त्याला लागतं. मन हे असंच आहे, ते जर एखाद्यावर बसलं की घट्ट चिकटून बसलं, मला हे शिकायचं आहे. आता लॅपटॉप कधी आयुष्यात शिकला नव्हता आणि कधी त्याच्यावर काम केलं नव्हतं, पण ते करोनाच्या काळामध्ये ते ऑनलाईनच प्रवचनं व्हायला लागली. अरे बापरे, हे आपल्याला कसं काय जमायचं, आपल्याला काही जमणार नाही. आधी सुरुवातीला वाटलं, पहिल्यांदा दोनदा चुकलं, हो करताना सुद्धा चुकलं, पण तरी रेटून पुढे नेल्यानंतर आपोआपच यायला लागलं. हळूहळू त्यातलं शिकत गेलं की आपोआप कळतं हे की याच्यात एवढं वास्ट हे आहे, म्हणजे प्रोग्रामिंग आणि हे इतक्या खोलात नाही. आपल्याला जरूर पुरतं यायला लागलं, बस झालं नाही का. पण म्हणजे एखादी गोष्ट मोबाईल नाही विमाल नाही चालवता येत, मी त्यापेक्षा घेतच नाही असं नको. आपल्याला सगळ्याचं ज्ञान आहे, कारण तो ज्ञ स्वरूप आपल्या आत बसलेला आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट येऊ शकते, आपण प्रयत्न करत नाही. आपण डेव्हलपमेंट करायला पाहिजे, ती होत नाही. आणि आपण उगीच काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये लक्ष घालत ठेवतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये त्यांनी प्रदर्शन करणं आपण टाळलं पाहिजे. आणि हा घटाघटामध्ये जो आत्मज्ञान स्वरूप, ज्ञानस्वरूप असं जे आत्मतत्व बसलेलं आहे त्याच्यामध्ये सगुणाचं पूर्ण व्यापकत्व आपल्यामध्ये आहे. आपण तेवढं व्यापक होत नाही. विश्वाकार होण्याची जी प्रक्रिया ज्ञानेश्वर माऊलींनी केली ती आपल्याला जमणं अवघड आहे.
पण याची देही याची डोळा, आपण त्याचा प्रयत्न करायला तर काय हरकत आहे. हळूहळू या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या जन्मात, अनेक जन्माचं सुकृत, बहुत सुकृताची जोडी आहे ना, ती साठवायला तर सुरुवात करायला हरकत नाही. हा निधान, हा कल्याणाचा ठेवा तो आपल्या आतमध्येच आहे. त्या गुणांचा निर्देश इथे त्यांनी केलेला आहे आणि पूर्ण या शब्दाने निरतिशय ऐश्वर, खरं म्हणजे त्याचा बोध करून दिलाय. मुक्तीचं ऐश्वर आपल्याला मिळू शकतं असाही बोध त्यांनी दिलाय. आणि नांदे असं म्हटलं म्हणजे तो अंतर्बाह्य आपल्यामध्ये भरलेला आहे आणि त्याच्या लीला आपण ऐकतो. तो जो असं करू शकतो तर आपणही ते करू शकतो. पण आपण म्हणतानाच म्हणायला सुरुवात करतो की तो ज्ञानी आहे आणि मी अल्पज्ञ आहे. आम्हीच आम्हाला शरीरामध्ये सीमित करून ठेवतो. अर्थात हे करायला याच्यासाठी साधना असायला लागते, याच्यासाठी भक्ती असायला लागते. त्या परमेश्वरावरती संपूर्णपणे आपला विश्वास असावा लागतो. घटाघटांचे आकार वेगवेगळे आहेत, ते आपल्याला मान्य आहे. रंगरूप हे मायेचं आहे, त्याच्यावर जाऊ नका. एखादी व्यक्ती अगदीच काहीतरी, म्हणजे माझ्या पाहण्यातच एक व्यक्ती अशी होती की खूपच, म्हणजे असं आपण म्हणू नये, आपण काही सुंदर नाही, पण अगदी एवढीशी ठेंगणी ठुसकी बनतात ना तशा टाईप, काळी कुळकुळीत, तोंड थोडंसं असं इकडे झालेलं, म्हणजे इतके असा आले तर बरं, साडी बिडी अशी कुठे पिनप बिनप केलेली वगैरे तेव्हा तरी, अगदी साधी साडी, आणि असं आतमध्ये आल्यावरती मी म्हटलं कोण आहेत, कोणाच ठोके आलेले आहेत असं. म्हणजे त्या म्हणल्या संध्या मी आले बरं का तुझ्याकडे. म्हटलं हो हो या ना. मग त्यांनी ओळख करून दिली. पण त्या बाई इतक्या साध्या होत्या, त्यांच्याकडे बघून सुद्धा ती साडी अशा घेणार, 2-3दा असं पदर खोचून बिचून आणि अशा घेणार वगैरे, आणि त्यांचं तोंड म्हणजे थोडक्यामध्ये अष्टवक्रा अशा पद्धतीच्या होत्या. पण त्या संस्कृतच्या पूर्ण भारतातल्या जी जी इन्स्टिट्यूट आहे मुख्य, जिथे संस्कृतच्या वेदांवरनं शोध लावले जातात, त्या त्या स्त्री होत्या त्या, आणि खूप मोठ्या नागपूरला आहेत त्या अजून. त्यांचं वय आता 83 आहे, त्यामुळे त्या बऱ्याचशा घरातच असतात. पण त्या अगं संध्या, मला सुद्धा त्या म्हणायच्या, संध्या शब्द नेहमी तू चुकीचा लिहितेस. त्या संस्कृतच्या तज्ज्ञान, मला संस्कृतचं ज्ञान नाही, दोन टोकाची दोन माणसं भेटल्यावरती काय होणार ते माहिती आहे. पण त्यांच्याकडनं मला बरंच शिकायला मिळालं. त्यांचं नाव सांगते नंतर. पण सांगायचं आपण रंगरूपावर जातो, सांगण्याचा मुद्दा हा आहे, रंगरूपावरती जातो. म्हणजे जे शोध लावले जातात, थोडं विषयांतर होत आहे, पण जे शोध लावले जातात, लीना रुस्तोगी त्यांचं नाव, लीना रुस्तोगी. तर त्या म्हणजे त्या नेहमी भेटतात, आमच्या दोघींच्या छान गप्पा होतात, पण त्यांच्याकडनं मला बरंच शिकायला मिळालं. आणि त्यामुळे लीना रुस्तोगी, आपण जे शोध लावतो त्याच्यामध्ये त्यांनी अशी 6-7 लोक तयार केली होती, त्यांना वर्षभर अशी ट्रीटमेंट दिली होती की ऋषींसारखं राहायचं मला. आणि त्यांच्याकडनं बरीचशी उपासना आहे ते करून घेतलं, आणि ते केल्यानंतर त्यांनी विमान कसं उडतं त्याचं छोटं मॉडेल तयार केलं, आणि ते त्या ऋषींच्या मंत्रांनी साधारण 3 ते 4 फूट वरती उडलं, नुसतं मंत्र सगळ्यांनी म्हणून. म्हणजे हा शोध, म्हणजे आपल्याकडे ते शोध आधीच ऋषींनी लावलाय. आपण म्हणतो फ्लाईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, आमच्या मुलांना तेच घोकून. पण कौशिक का कोणत्या तरी ऋषींनी तो शोध लावलेला आहे. ऋषींचं नाव कौशिक नाहीये, पण काहीतरी ऋषींनी शोध लावलेला आहे. अगस्त्य किंवा अशा ऋषींनी तो, अगस्त्य ऋषींनी वगैरे किंवा कुठल्या तरी ऋषींनी तो शोध लावलेला आहे. आणि त्यांनी आपल्या बायकोला प्रेग्नंट असताना तिन्ही लोक फिरवून आणण्यासाठी 3 मजली विमान तयार केलं होतं. नाही, कपिल नाही, सांगते उद्या, नको तू एक वेगळी नाव कश्यप किंवा हा, म्हणून मला ते कन्फ्युजन झाले. असू दे, जाऊ दे, कोणत्या तरी ऋषींनी केलं होतं असं म्हणूया. पण अशा त्या बाई होत्या, पण त्यांच्याकडे बघितलं तर वाटणार नाही की ह्या एवढ्या मोठ्या पोस्टवरच्या असतील. आपण ह्या रंगरूपावर, आपल्या मुद्द्याशी येऊया. आपण ह्या रंगरूपावरती भुलून जातो. टकाटक आलं म्हणजे वाटतं यांना फार ज्ञान आहे, असं मुळीच नसतं बरं का. तसं मुळीच नसतं, त्यांना काहीच ज्ञान नसतं. 4 पुस्तकं वाचून ते सांगत असतात, एवढंच त्याच्यातलं महत्त्व. पण अनुभवाचं ज्ञान ज्यांना असतं
ते जास्त महत्त्वाचं आहे. हा नांदे हा शब्द त्यांनी इथे जो वापरलेला आहे, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्वाघटी पूर्ण एक नांदे. सगळ्या चराचरामध्ये अंतर्बाह्य तोच एकटाच आहे, पण आम्हाला ही रंगरूप घटांची वेगळी वेगळी दिसतात. कुठे मडक्याचं म्हणजे मातीचं मडकं असेल, कुठे सुरई असेल, कुठे उभा माठ असेल, कुठे हल्ली तर हे अशा पद्धतीची बॉटल पण त्याची तयार केली जाते. अशा तऱ्हेने वेगवेगळे घटांचे आकार दिसतील, पण आकार वेगवेगळे असले तरी सुद्धा सर्वाघटी राम एकच आहे. तो सगळ्यांचा जर सारखा आहे तरी पण माणसं वेगवेगळी आहेत. याला मग ते प्रारब्ध आहे, मग त्यांनी काय काय प्रयत्न आपला केलेला आहे, म्हणून सावध साक्षेपी दक्ष हे प्रयत्न सतत आपण करायला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला अभक्त नक्की व्हायचं नाही, विभक्त झालं तर निदान भक्त होता तरी येईल, हे आपल्याला म्हणता येईल. पण अभक्त आपल्याला नक्की व्हायचं नाही, आपल्याला भक्त व्हायचं आहे. खरं आपलं शेवटचं उद्दिष्ट जे आहे ते भक्त होण्याचं आहे. आणि ते भक्त होण्याचं जर उद्दिष्ट असेल तर भक्तिरसाने परिपूर्ण आपण त्या हरिपाठामध्ये नाहून गेलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आणि मग आपण म्हणतो ना की वेगवेगळे घट असले तरी त्या प्रत्येकामध्ये, प्रत्येक नरदेहामध्ये आपल्याला ते परब्रह्म तत्वच दिसायला पाहिजे. माती पाणी उजेड वारा तूच मांडशी सर्व पसारा, अशा पद्धतीने सगळीकडचा पसारा तो एकच आहे, हे आपल्या लक्षात घेता आलं पाहिजे. आणि ह्यासाठी माऊली हरिपाठामध्ये सांगतात, अगदी सोपा मार्ग सांगतात, तो म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, टाकायचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधती साधन, न बांधीचे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगी या साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा सोपा मार्ग ज्ञानदेवांनी हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलाय. सतत नामस्मरण करा, उठता बसता नामस्मरण करा, म्हणजे आपल्याला त्या गंतव्यस्थानापर्यंत नक्की जाता येतं. असा हा सुरुवातीला सांगणारा नामजप घेण्याचा हा मार्ग अतिशय सोपा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ते आपल्याला घेताही येतं, उठता बसता सुद्धा घेता येतं. आणि हा मार्ग सोपा आहे. काय हे मार्ग सोपा आहे म्हटलं की आपल्याला करायची प्रवृत्ती तरी निर्माण होते. अवघड आहे बरं का, ते काय तुम्हाला जमणार नाही असं कोणी म्हटलं की आपण तिथेच हातपाय गळतो. तर ज्ञानदेवांसारखे संत जे आहेत ते आपल्याला नेहमी एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी संत नेहमी आपल्याला प्रवृत्त करत असतात. त्यामुळे मग ते म्हणतात अगदी सोपं आहे, तुला काही नाही जमलं तर नामस्मरण घ्यायला काय हरकत आहे. गुलाबराव महाराजांनी सांगितलं होतं, एकीला त्यांनी ज्ञानेश्वरी दिली होती वाचायला, ही ज्ञानेश्वरी तू रोज वाचत जा. ती म्हटली अहो महाराज काही काय सांगताय, मला सुद्धा वाचता येत नाही, एक अक्षर त्यातलं वाचता येत नाही, कारण मी कधी शिकलेच नाही लिहायला वाचायला. रामकृष्ण हरी म्हणता येतं का म्हणले. म्हणे हो येतं ना म्हणता. आता तुम्ही सांगताय तर रामकृष्ण हरी बरोबर आहे ना, असंच म्हणायचं ना. हो म्हणे असं. बस म्हणले ज्ञानेश्वरीचं पुस्तक घे, प्रत्येक ओळीवरती हात ठेव आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पुन्हा रामकृष्ण हरी राम, रोज एक एक अध्याय वाचत जा. म्हणजे आणि खरोखरी असं झालं की तिच्या मरणाच्या क्षणी सुद्धा तिने ती ज्ञानेश्वरी मागून घेतली आणि शेवटच्या ओव्यांवरनं हात फिरवला. म्हणजे हे रामकृष्ण हरी हे इतकं त्या ज्ञानेश्वरीच्या पुस्तकावर हात धरून म्हटल्यानंतर त्याच्यात तो भाव आला
ज्ञानेश्वरी म्हणजे तरी काय वेगळे, रामकृष्ण हरीच आहे. नाही वाचता आलं म्हणून काही बिघडत नाही. असं जर ती व्यक्ती करू शकते तर आम्हाला वाचता पण येते, आम्हाला अर्थही समजतो, अर्थ सांगणारेही लोक आहेत. आणि असे सद्गुरूही आम्हाला अनेक भेटतात की जे आपल्याला उपदेश करत असतात, पण आम्हाला प्रयत्नच करता येत नाही. आमच्यामध्ये तो प्रयत्न करण्याची जिद्दच राहते. अरुणाकडे आता ज्ञानेश्वरी घेतात, त्याचा अर्थ घेतात आणि व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास पूर्ण ती ज्ञानेश्वरी वाचली जाते. हा ज्ञानमार्ग आहे, निश्चित तो करायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा असणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपण हळूहळू त्या भक्तीच्या अंतरंगात शिरायला लागतो, त्यावेळेला त्याच्यात काय काय पुढे करायला लागतं. हळूहळू आपण एक एक 8व्या अभंगाला आलोय, त्यामुळे हळूहळू अंतरंगाच्या आपल्या गोष्टी सुरू होतात आणि त्या अभंगातनं अंतरंगात करताना आपल्याला काय काय करावं लागतं. हळूहळू ही भक्ती आपल्यामध्ये शिरायला लागल्यानंतर अंतरंग साधना सुरू होते. ती अंतरंग साधनेची सुरुवात अगदी लगेच अंतरंग साधना त्यांनी केलेली नाही, पण आपल्याला त्याच्यामधला भाव कसा त्याच्यामध्ये ओतायचा, संतांचे संगती मनोमार्ग गती असं सांगून त्यांनी इथे केलेलं आहे. आपल्याला त्या मार्गावरनं जायचं असेल तर कोणाचं तरी ऐकायचं ना. आपल्याला कोणाचं ऐकायची अजिबात सवय नसते. मी म्हणेन तेच खरं, आणि नाही समोरच्याला बोलून पण देत नाही. बऱ्याच वेळा संसारामध्ये पण असं होतं की आपण समोरच्याला बोलूच देत नाही. मी म्हणते ना तसं करायचं, मग सगळे म्हणतात हिचं नेहमीचंच असतं, न विचारताच करा आणि मोकळं व्हा. हे असं होण्यापेक्षा आधी 4 लोक, काय घरातलेच 4 लोक असं म्हणा, आपण कशाला बाहेर समाजामध्ये जा. समाजामध्ये तेच आहे, व्यष्टी काय आणि समष्टी काय फार फरक नाही आहे. फक्त हे प्रत्येकाचं स्वतंत्र आहे, आपल्या आपल्या पुरतं एकाचं आहे, ते अनेकांचं आहे. जेव्हा लोकसंग्रह करायचा असतो तेव्हा अनेकांचा विचार करावा लागतो. अनेकांचा विचार करताना एकाला थांबावं लागतं, एकाला धरावं लागतं, एकाला सोडावं लागतं, पुढच्या वेळेला दुसऱ्याला धरावं लागतं. अशी थोडीशी नीती अप्लाय करावीच लागते. पण जेव्हा आपलं स्वतःचं प्रपंचाचं असतं तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये कुणाचं ऐकून घ्यायला तयार होत नाही. आधी विचारावं ना, तुला काय वाटतंय अमकं अमकं, बरं तुला काय वाटतं असं, हो का. मग कुठेतरी समन्वयात्मक आपल्याला विचारलं तर सांगता येतं. नाहीतर मग आपल्याला असंही म्हणतात, हां मीरा तू म्हणलीस ना त्याप्रमाणे ते तसंच करूया. खरं म्हणजे माझ्या मनातही तेच असतं, पण मी मान देते मीराला. म्हणजे आपल्या मनात होतं तेच साध्य करण्याकरता आपण दुसऱ्याला मान देऊन तिच्याकडनं ते करून घेऊ शकतो आणि तिला सपोर्ट करू शकतो. म्हणजे आपल्या मनासारखं पण आपण करू शकतो. आपल्या मनासारख्यातल्या 4ही गोष्टींमधल्या 4 गोष्टी आपल्या मनासारख्या नाहीच घडल्या, आपण त्यातनं अलिप्त व्हावं. आपल्याला ते तुम्ही करा, तुम्हाला जे वाटतंय योग्य ते करा. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, म्हणून आपल्याला बाजूलाही होता येतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे व्यवहारात सुद्धा आपण बाजूला होण्याकरता आपल्याला उपयोगी पडतं. म्हणून त्यांनी म्हटलं, आणि हे कुणाच्या संगतीने जमतं, संतांच्या संगती मनोमार्गे गती. म्हणजे व्यवहारात कसं वागायचं हेही संत सांगतात, प्रपंचात कसं वागायचं तेही सांगतात. ते असं सांगायला जात नाही तू असं कर तू तसं कर, पण एखादं उदाहरण देऊन जातात आणि आपल्याला त्यातनं बोध होऊ शकतो. म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहायचं आहे आणि मनोमार्गे गती. पण नाही, मनाच्याच मार्गाने गेले, मला असं वाटतं मी असं करते, संत काय काही सांगतच राहतात असं म्हणून सुद्धा जाणारे, दूर जाणारे अभक्त आहेत. ते त्यांचं ऐकत नाही. कारण मन चंचल आहे, बहिर्मुख आहे, आणि ज्ञानेंद्रिय जी आहे ती आपली मनाशी जोडलेली आहेत आणि ती मन विषयांशी जोडलेलं आहे. त्यामुळे एकमेकांचा एकमेकाला स्पर्श झाला, विषयांशी या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा स्पर्श झाला की इच्छा आपोआप मनाने मनावर घेतलं की त्या विषयांमध्ये रममाण व्हायला अजिबात वेळ लागत नाही. माणूस त्याच्यामध्ये गुंतून पडणारच. मग विषयात गुंतलं की आपोआपच तो त्याच्या मनात असेल तेच करतो आणि ते योग्य असतं असंच नाही. मन प्रेरणादायी आहे नक्की, पण ते जर एखाद्या गोष्टीवर दृढ झालं, चिकटून बसलं, तर ते ते कामच करतं. म्हणजे मला अमुक अमुक करायचं म्हटलं की तेच काम करतं. मग ते चांगलं करायचं का वाईट करायचं, हा सारासार विचार संत आपल्याला देतात. म्हणून संतांची संगती मनोमार्गे गती. तुमच्या मनाला तयार कराच, पण संत जे सांगतील त्या विषयावरती ते मन घट्ट ठेवा. मुंगळा जसा गुळाला धरून राहतो तशी एखादी वासना, इच्छा, कामना आपल्या त्या गोष्टीला धरून ठेवतात आणि ते पूर्ण करण्याकरता याव ना त्याव करून पण ते आपण पूर्ण करतोच, कारण ती जिद्द आपल्यामध्ये असते. मग हीच जिद्द आपण नामस्मरणाच्या ठिकाणी घातली आणि चांगल्या ठिकाणी, फक्त नामस्मरण असं नाही, संत कार्य कुठल्याही प्रकारे आपल्याला करता येतं, वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. मग त्या ठिकाणी आपण तिथे ते दृढ केलं. मना सज्जना भक्तिपंथेची जावे म्हणतात, त्यावेळेस सज्जना म्हणतातच ना समर्थ मनाला,
की तू किती सज्जन आहे. खरं काय सज्जन बिज्जन काही नाही आहे, पण त्याला सज्जन म्हटला. मुलाला आपण नातवाला म्हटलं, जा रे माझा राजा किती गोड आहे, अगदी इतकं कामं पटापट करतो की तो ते काय आणायचं असेल ते पटकन आजी सांग मी आणून देतो तुला. कारण त्याला गोंजारलेलं असतं ना, तसं मनाला गोंजारलेलं असतं. पण ते समर्थाने नुसतंच गोंजारलेलं नाही. समर्थ म्हणतात मी काय सांगतो ते ऐकायला सज्ज आहेस ना, सज्ज ना, म्हणजे सज्ज आहेस ना हे विचारलं. आपलं मन संतांच्या चरणी सज्ज असायला हवं, म्हणजे ते कोणता उपदेश आपल्याला करतायत ते आपल्या लक्षात येतं आणि त्यांच्या मार्गाने आपल्याला जाता येतं. म्हणून आपण काल बघितलं, साधू जे आहेत ते षडविकार ज्यांनी धुवून टाकलेले आहेत त्यांनी साधू असं आपण म्हणतो. संत जे करी वृत्ती संत तो संत जाणा, ज्याच्या सहवासात गेल्यावर आपल्यालाही शांत वाटतं, ज्याच्या सहवासात गेल्यावर आपली वृत्ती सद्वृत्ती होण्याच्या मार्गाने पालटत जाते आणि तशी वृत्ती आपल्याला प्रदान ते करतात आणि त्या वृत्तीतून निवृत्त करतात, त्यांना संत असं म्हटलं जातं. आणि समत्व योगाने वावरणारे असतात ते, त्यामुळे ते आपल्यातली निवृत्ती वाढवू शकतात. हळूहळू आपल्यामध्ये निवृत्त होण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवू शकतात. आणि सज्जन जे सच्च्या सहवासामध्ये कायम असतात आणि त्या सत् सहवासात राहूनच आपल्याला उपदेश करतात, त्याच्या अनुसंधानात राहून उपदेश करतात, म्हणजे त्याचा डायरेक्ट अँटिना आपल्याशी जोडून देतात. आणि एकदा काय त्याची अँटिना आपण जोडून घेतली की आपल्याला काही बघावं लागत नाही. प्रोग्रामिंग आपोआप व्हायला लागतं. अँटिना जोडली गेली की टी व्हीवर जसं लागतं, एकदा अँटिना जोडून दिली की टी व्हीवरती प्रोग्राम लागतात. आपण त्याच्यात रमतो, हा आपला विषय, आपला भाग आहे. पण ही अँटिना संतांशी जोडून दिली की आपोआपच आपण त्या मार्गाला लागतो आणि बाकीचे विषय आपले कमी व्हायला लागते. अशा तऱ्हेने सच्च्या मार्गाने, परमेश्वराच्या मार्गाने जाणारी ही सगळी मंडळी आहेत, त्यांच्या पावलावर मनपूर्वक आपण नतमस्तक होणं म्हणजे संतांच्या संगती मनोमार्गे मनोमार्गे गती. हा मनाचा ओढा बाह्य गोष्टींकडे असतो, तो आपोआपच वळवला जातो आणि संत संगतीत राहून श्रीपतीची ओढ लागते असं इथे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. श्रीपती असं म्हटलेलं आहे. श्रीपती म्हणजे श्रीहरी, श्रीकृष्ण, श्रीपती असं. पण श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती तो श्रीपती विष्णू, लक्ष्मीचा पती अशा दृष्टीने त्याने. पण ही श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐहिक पण आहे, पारमार्थिक पण आहे बरं का. समृद्धी जी आहे ती ऐहिक पण असते आणि पारमार्थिक पण असते. आणि आपल्याला जीवन जगायचं असेल तर ऐहिक पण लागतं आणि पारमार्थिक आपल्याला मनःशांती करता लागतं. या दोन्ही गोष्टी आपल्याला सहजपणे लागतात आणि त्या दोन्ही असल्या तर उत्तमच आहे. ऐश्वर्य पण आहे, पारमार्थिक ऐश्वर्य असणं त्याहून जास्त चांगलं. तिथे मग बाकीच्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत, हळूहळू तिथली वृत्ती निवृत्त व्हायला लागते. पण दोन्ही आपल्याला पाहिजे, लक्ष्मी पण पाहिजे, नगरनारायण पण पाहिजे. पण आम्ही धावतो कुठे? लक्ष्मीच्या पाठी. सतत उठल्यापासून पैसा मिळवायचा म्हणून उठल्यापासून जे चक्र चालू लागतं पाठी, त्या घराला घरपणच नसतं, घरात कोणी नसतंच ना. रात्री सगळे येतात ते झोपायच्या वेळेलाच येतात. अशी हल्ली काही काही वेळेला परिस्थिती झाली, त्याला काही इलाज नाही. कालाय तस्मै नमः. पण आपण धावतो ते लक्ष्मीच्या पाठीमागे होतो, कारण ती आपल्या पुढे पळत सुटते. कराग्रे बसते लक्ष्मी, ती पुढे पुढे पळत जाते आणि आपण तिच्या पाठी पळत जातो. पण त्याच्याऐवजी तो जो गोविंद आहे, तो जो श्रीपती आहे, त्याला घट्ट धरून ठेवा ना. त्याला घट्ट धरून ठेवला की आपोआप ती पतिव्रत आहे बरं का, पाय चेपणारी. त्यामुळे ती पतिव्रत आहे. तर ती त्याच्याकडे, तुम्ही तिच्याकडे नाही गेलात आणि त्या नारायणाकडे बस्ती केली की आपोआप ती तुमच्याकडे पळत येते. कशाचीच काही कमी पडत नाही, सगळं ऐश्वर्य आपोआप मिळून जातं. म्हणून अंतरी वसता नारायणे लक्ष्मीचं काय होणे, ज्याची लक्ष्मी तो आपण घट्ट धरावं. ज्याची लक्ष्मी आहे ना त्याला घट्ट धरून ठेवावं. त्याला करमूले तू गोविंदम, कराग्रे वसते आणि करमूले तू गोविंद, हा जो मुळाशी बसलेला आहे ना त्याला चित्तात घट्ट धरून ठेवायचं. आणि ते कोणाच्या संगतीने होतं? संत संगतीने होतं. भक्तिप्रेमा वाचून सगुण श्रीहरीची प्राप्ती नाही, त्या भक्तिप्रेमाची निर्मिती संत संघामध्ये होते. ज्याचा संघ धरू तशी आपल्याला विषयांच्या बाबतीमध्ये होतं. अगदी विषय संघामध्ये आपण रमून जातो. हे आपण आत्ता बघितलं तेच सांगते की विषयामध्ये आपलं मन रमतं. म्हणजे एखादी मैत्रीण अशी भेटली की जिला पिक्चरची भरपूर आवड आहे आणि तिच्याशी इतकी मी मैत्री केली तर आम्ही दोघी रोज पिक्चरलाच जातो, कारण संगतीचा परिणाम. आणि मग फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिजेच,
काय पडतील ते पैसे, पण तिकीट काढायचंच, ब्लॅकनी घेऊ नाही तर कसंही घेऊ, पण फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायलाचा आनंद, हा संगतीचा परिणाम आहे. पण तेच काय होतं की स्वाध्यायातलं कोणीतरी भेटतं, अरुणासारखं भेटतं, स्वातीसारखं भेटतं, येत जा ना स्वाध्यायाला असं म्हटल्यावर ते आपोआपच तिकडे ओढळ झाल्यावर बाकी कशाचंच भान राहत नाही. 7 वाजले की इथे अशी सुरुवात होते आणि ती एक अंगाला सवय लागते, वळण लागते. परमार्थामध्ये ती आवश्यक असते, ती फक्त संत संगतीमध्ये मिळते. फक्त संत ओळखता आला पाहिजे, नाहीतर तो तुम्हालाही लुबाडतो मी संत आहे म्हणून. म्हणून सारासार विचार, आत्मानात्म विचार याचीही गरज आहे. ही आध्यात्मिक ग्रंथाची ओढ आपोआपच निर्माण होते आणि म्हणून सांगितलं जातं की मुमुक्षुत्व, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. आपल्याला मनुष्यत्व तर मिळालेलं आहे आणि मनुष्य हे मोक्षाचं द्वार आहे, त्यामुळे ते मनुष्यत्व आपल्याला मिळालंय हा आपला पहिला फायदा आहे. ही आपली पहिली ठेव आहे, निधान आहे, ते आपला पहिला ठेवा आहे. आपल्याला मनुष्यत्व मिळालंय हे, आणि मग आपल्याला मुमुक्षुत्व आपोआपच आपल्यामध्ये ही प्रेरणा निर्माण झाली की आपल्याला शिवाची भेट घडवून आणायची आहे. मुमुक्षुत्व आपल्यामध्ये आलं. आता त्याला जोड द्यायची असेल तर महापुरुष संश्रय, म्हणजे संत सज्जन साधू यांची संगती. म्हणजे हे सगळं आपण एकमेकांना आपोआपच बदलत नेतो. यज्ञाच्या वेळेला, राजसूय यज्ञाच्या वेळेला जर आपण बघितलं तर श्रीकृष्णाची दुर्योधनाला आणि युधिष्ठिर दोघांनाही त्यांनी सांगितलं राजसूय यज्ञाच्या वेळेला की मला खरं म्हणजे आता मदत हवी तुमची. तर म्हणे काय, तुला काय मदत हवी या राजसूय यज्ञाच्या वेळेला, बोल तू काय पाहिजे ते आम्ही आणून देतो वगैरे. म्हणजे काही पूजेतलं राहिलं असेल. नाही म्हणला दुर्योधनाला, तो म्हणला एखादा चांगला माणूस कोणीतरी मला आणून दे जो सगळ्यांनी युक्त असेल. आणि युधिष्ठिराला म्हणा ज्यात सगळ्यात वाईट असेल तो माणूस मला 2 प्रकारची माणसंच हवीत करून, हातीच्या एवढंच ना मिळतील ना. दुर्योधन पाहायला गेला, त्याला कुठेही चांगला माणूस दिसला नाही, कारण आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्या 3 बोटं आपल्याकडे असतात. त्याला स्वतःला इतका दुर्योधन वाईट वृत्तींनी भरलेला असतो की त्याला दुसऱ्या कोणामध्ये कधी चांगलंच दिसत नाही. आपली वृत्ती चांगली असेल तर आपल्याच्या दुसऱ्याच्यातल्या चांगल्याच वृत्ती दिसतात. आणि हा युधिष्ठिर गेला, त्याला कुठेही वाईट माणूस दिसला नाही. दोघंही हात हलवत परत आले. म्हणे काय झालं, सांगण्याचं तात्पर्य हे ती कथा म्हणून सोडून द्या, पण आपल्या वृत्ती चांगल्या असेल तर दुसऱ्याच्यातलं चांगलं काय आहे ते घेण्याची आपली प्रवृत्ती वाढते. तेच आपल्यात वाईट वृत्ती असतील तर दुसऱ्याच्यात वाईटच दिसायला आपल्याला सुरुवात होते. त्यामुळे संतांच्या संगतीमध्ये दुसऱ्याचं चांगलं काय पाहायचं याची आपल्याला सवय होते आणि त्यामुळे आपली चित्तशुद्धी व्हायला सुरुवात होते. आपण या भगवत भक्तीच्या प्रेमामध्ये 4 पावलं पुढे गेलो की आपोआपच आपल्याला भगवंत हात धरायला पळत पळत पुढे येतो आणि तो एक एक गोष्ट आपल्याला पुरवतो. एखाद्या गोष्टीवरती काही वेळेला आता असं होतं की उदाहरण देते, प्रवचन करायचं आणि नेमकं ना असा कुठला तरी विषय कोणीतरी दिलेला असतो की पुस्तकच नसतात आपल्याकडे. लायब्ररीत गेले पुस्तक नाही मिळालं, अमकीकडे गेले पुस्तक आणि पुस्तकाशिवाय आमच्यासारखे निरुभव म्हणजे अनुभव ज्याला नाही ते पुस्तकावरच बोलणार ना, पुस्तकाचा आधार धरूनच बोलणार. 4 पुस्तकं तर पाहिजे, किमान एक प्रवचन करायचं तर 6 पुस्तकं वाचायला पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणजे 6 पेक्षा जास्त वाचली तर चांगलंच आहे, पण किमान 6 पुस्तकं त्या विषयावरची, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कळतं. कळणं वेगळं, श्रीहरी आकळावा सर्व बाजूनी जेव्हा होतं तेव्हा तो आकळला जातो. इथे श्रीहरी आकळावा असं आपल्याला कालच्या ह्याच्यात होतं. तशा पद्धतीने प्रवचनाचं आहे, नाहीच मिळत आणि मग शेवटी वाटतं काय बी आता नाही सांगावं की, तोपर्यंत कोणतरी 4 पुस्तकं आणून देतं. अहो ही पुस्तकं तुम्हाला हवीत का, आम्हाला नकोच आहेत, आता तुम्हाला अभ्यास झाला की द्या. आपोआप जर ते घडायचं असलं तर आपोआप सगळं घडतं. नाही तेव्हा सगळी पुस्तकं मिळून सुद्धा आपणच आजारी पडतो आणि प्रवचनाला जाऊ शकत नाही. त्याची इच्छा असेल तर होतं. याचे अनुभव, याचे टक्के टोणपे आपल्याला येतात आणि म्हणून आपण त्या नारायणाला बळकट धरावं असं सांगितलं. आणि ते तत्व जे आहे ते कुठे आहे, एकतत्व आहे. एकतत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. एकतत्व म्हणजे सगळीकडे अद्वैत तत्वज्ञान. भाष्यकारांते वाट पुसतू, ज्ञानेश्वरीतली योगी आहे ही, भाष्यकारांते वाट पुसतू.
इथे सुद्धा त्यांनी भाष्यकारांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे अद्वैत तत्वज्ञान मांडायचे हे पक्क. वारकरी संप्रदाय अद्वैत तत्वज्ञानावरती अधिष्ठित आहे. शंकराचार्यांचा अद्वैत तत्वज्ञानाचाच भाग आहे किंवा दासबोध हा अद्वैत तत्वज्ञानावरती आधारित आहे. फक्त ज्ञानेश्वर माऊलींनी अद्वैत तत्वज्ञान मांडलं, जे भागवत संप्रदायाला किंवा वारकरी संप्रदायाने डोक्यावर घेतलं किंवा मानलं, ते शिरोधार्य धरलं. डोक्यावर घेतलं याचा अर्थ चांगल्या अर्थाने मी म्हणते शिरोधार्य धरलं. अद्वैत तत्वज्ञान त्यांनी सुरू केलं, कारण ज्ञानेश्वर माऊली त्यांची म्हणजे दैवत असल्यासारखं असल्यामुळे त्यांचे ग्रंथ त्यांनी मानलेले आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाने अद्वैत संप्रदायाला त्यांचं ती झालर लावली. पण मुळामध्ये अद्वैत तत्वज्ञान हे अद्वैत तत्वज्ञानच आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय भाष्यकारात आहे, शंकराचार्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जातोय, फक्त मी वेगळं सांगतोय. त्याच्याबद्दलचा विचार आपण थोडे दिवसांनी करूया. थोडा आपला बेस पक्का झाला की मग पुढे एक थोडक्यामध्ये सांगून जाईन जाता जाता. अमृतानुभवाच्या वेळेला सांगितलेलं आहे ते आठवत असेल तर ते स्किप करून आपण पुढे जाऊ शकतो, तसंही करता येईल. पण इथे अद्वैत तत्वज्ञान, जीवपणाने नामजप करावा. कारण आपण जीव झालोय, मी अल्पज्ञ आहे, मी स्वल्प आहे, आणि जीव हा शिवाचा अंश आहे. शिवाचा अंश आहे म्हणजे शिव सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे असं आपण म्हटलं की नाही. मग जीवाने नामस्मरणाचं लगातार सातत्याने नामस्मरण करत राहावं, जे सहज सोपं फुकाचं घेतलं तरी आपल्याला मिळतं. पण जीवात्मा हळूहळू शिवात्म्याकडे पायऱ्या चढत चढत फांदीवरनं या फांदीवरून त्या फांदीवर सासयुजा असं ते उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की खालच्या फांदीवरती एक पक्षी आहे, वरच्या फांदीवरती एक पक्षी आहे. आणि वरच्या फांदीवरचा पक्षी साक्षी रूपाने बघतोय आणि खालच्या फांदीवरचा पक्षी जो आहे तो एकदा ही फळं घेतो, एकदा ती फळं. हा संसारात गुंतलेला आपण, तो हळूहळू वरती चढत जातो आणि तो म्हणतो, अरे ये ना खाली, ये ना खाली ही फळं खायला. ती म्हणे तू खा, मी बघतोय. आपल्या आतमध्ये जो आतमध्ये बसलेला शुद्ध जीवात्मा आहे, जीवात्माने जो शुद्ध आत्मा आहे, तो ह्या जीवात्म्याला सांगत असतो, चालू दे तुझं काय सुख दुःख विषय भोग वगैरे काय चाललंय, हळूहळू तुला माझ्याचकडे यायचंय. कारण जीवाला शिवाशी एकरूपच व्हायचंय. तुला शिवनाम म्हणजे शिवनामाच्या बाबतीमध्ये किंवा जीवाने नाम घेण्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की शिवाला ज्या वेळेला हलाहल पचवायचं झालं तेव्हा रामनामच त्याने घेतलं. म्हणजे ते रामनाम, कुठलंही नाम एक अनेक आहेत. रामाचं आहे, कृष्णाचं आहे, शिवाचं आहे, रामकृष्ण हरी, कोणीही घ्या. जे आपल्याला जो देव आवडतो त्याचं घ्या, जो आपल्याला सद्गुरूंनी मंत्र दिलाय त्याचं नाव घ्या, कुणाचंही घ्या. पण ते नाव घेताना त्याच्यामध्ये भक्ती असणं महत्त्वाचं आहे. भक्तिरसाने ओथंबून केलं की मग आपोआपच द्वैताचे बंधन न बांधीचे. आपोआपच हे द्वैताचं बंधन सुटतं. याचा अर्थ काय, जीव शिवाकडचा प्रवास सुरू होतो, देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास सुरू होतो. इकडून तिकडे जाण्याची प्रक्रिया सुरू होते. हळूहळू पायऱ्या चढण्याचा, देवळाच्या गाभाऱ्यापर्यंत जाण्याचा प्रवास सुरू होतो. पायऱ्या म्हणजे बाहेर चपला ठेवायचं ती स्थान, त्याच्यामध्ये आपली देहबुद्धी असते. आणि ते पायऱ्या चढून आत जाणं, गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणं, हे नामस्मरणाचं ओथंबून घेतलेलं नाम म्हणजे त्या सभामंडपामध्ये जाऊन त्याची सलोकता भोगण्यासारखं आहे. त्यामुळे जीवानी नाम घ्यायचंच आहे. जर शिवसुद्धा नाम घेतो तर जीवानी का घेऊ नये असा प्रश्न सुद्धा समर्थांनी विचारलेला आहे. म्हणजे आपण तर म्हणतो काय गरज आहे नाम घ्यायची, काही गरज नाही आहे, नुसतं नाम घेऊन राम 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 म्हणून काय होणार आहे, तर आपलं मरामराच होतं. पण वाल्या कोल्ह्याचं तसं नाही, वाल्या कोळ्याचं तसं नाही झालं ना. त्याचं राम राम म्हणता म्हणता मरा म्हणता म्हणता राम राम झालं. कारण तिथे भावभक्तीचा फरक आहे, एकतत्व आहे हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि द्वैता अर्थात त्याला नारदांचा वरदहस्त होता. असा वरदहस्त आपल्याला सद्गुरूंचा मिळालेला असतो, आपण त्याचा उपयोग करत नाही. संत सज्जनांचा आपल्याला वरदहस्त मिळालेला असतो, आपण त्याचा उपयोग करत नाही. तो उपयोग करण्याकरता आपल्याकडे साधनं आहेत. सावध साक्षेपी आणि ह्या दक्ष असणं गरजेचं आहे. ते जर झालं तर द्वैताचं बंधन आपोआपच हळूहळू कमी व्हायला लागतं. जीव शिव एकत्र यायला लागतात आणि मग न बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे. द्वैताचं बंधन बाधत नाही. आपल्याला नेहमी काय थंडी पडली हो, इतकी बादली की फटाफट शिंका यायला लागल्या, आणि शिंका येऊन काही मजाच नाही येतात, ती थंडी फारच वाजायला लागली. म्हणजे ही आम्हाला बाधलेली थंडी आहे. पण आम्हाला जर गुलाबी थंडी पडली, छान आम्ही त्याच्यात ट्रिपला गेलो, काही सर्दी नाही, खोकला नाही, मग ती थंडी बाधलेली नाही आहे, ती सुखद थंडी आहे.
तीच म्हणजे थंडी एकच आहे. बात्य आम्हाला जेव्हा आम्ही विषयामध्ये गुंततो तेव्हा, आणि ती सुखद केव्हा होते जेव्हा संत संघामध्ये असतो ते. ही थंडी म्हणजे भक्ती आहे. ती सुखदही ठरते, ती दुःखदही ठरते. नाहीतर मग मला अमकं करायचंय, मला तमकं करायचंय, मला जप करायचंय, आत्ता नका कोणी पानं घेऊ, माझा जप झाल्याशिवाय कोणी जेवायचं नाही, असलं कडक वर्तन करण्याची काही गरज नाही. आपल्या आपल्यापुरतंच परमार्थ ठेवावा, आपल्या जवळ ठेवावा, सगळ्यांमध्ये राहून सगळ्यांच्या सोयीने परमार्थ करता येतो. नाही असं नाही, हे सगळ्यांची जेवणं होऊ दे तोपर्यंत मी येतेच आहे असं म्हणून आपली जपाची माळ पूर्ण करता येते. पण अहंकार इतका प्रत्येक ठिकाणी भरलेला असतो की माझ्या आधी जेवताच कसे सगळेजण, ज्येष्ठांना आधी असं म्हटलं जातं, तेव्हा मग गोष्ट वेगळी आहे. पण ज्येष्ठांना आधी आणि एकदम छोट्यांना आधी आणि मग बाकीचे बसतील, मग ठीक आहे मी येते तुमच्या बरोबर असं म्हणून म्हणायला काही हरकत नाही. प्रॅक्टिकल ना, म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात प्रपंच हा परमार्थाची शाळा आहे, प्रयोगशाळा. पण इथे टप्प्याटप्प्यावर आपले विचार आपल्याला कमी जास्त करावे लागतात, आपला मान अपमान कमी जास्त करावा लागतो. आणि मानच कशाला पाहिजे, थोडंसं पाठीवर थापही पडली पाहिजे की नाही, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ही थंडी, द्वैताची थंडी बाधत नाही. असा अनुभव म्हणजे सुखदुःख जे आहे ना ते समसमा होऊन जातं. सुखाचंही काही वाटत नाही आणि दुःखाचंही काही वाटत नाही. ही नामामृताची गोडी लागली, एकदा का तो श्रीपती आकळला, सगळ्या बाजूनी कळला, मग तो तत्वरूपाने कळला पाहिजे, तो सगुण रूपाने कळला पाहिजे, तो निर्गुण रूपाने कळला पाहिजे. त्याच्या मागचं तत्व नुसत्या मूर्तीबद्दल आपल्याला कळलं पाहिजे, मूर्तीच्या मागचं कळलं पाहिजे. अशा कळला श्रीपती सर्व बाजूनी आकळला की सुखदुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो अशी स्थिती होते. आणि मग द्वैताचं बंधन राहत नाही, म्हणजे ती थंडी आपल्याला बाधत नाही द्वैताची. आपोआपच आपण अद्वैताकडे जायला सुरुवात करतो. मग अष्टांग योग वगैरे करण्याची काही गरज नाही, त्याचे अनंत कष्ट अनेक वर्ष करण्यापेक्षा आपल्याला ही जीवनकला जी आहे, 16 कला आणि 17वी जीवनकला असं म्हटलं जातं. उपनिषदात त्या वेगवेगळ्या कला सांगितलेल्या आहेत काय. पण सर्वसामान्यमध्ये म्हटलं जातं आपल्याला कळण्याच्या दृष्टीने 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, या 16 कला आणि 17वी अमृतत्वाची जीवनकला, अशा 17 कला सांगितल्या जातात. पण मुंडक उपनिषदामध्ये त्याचं जास्त वर्णन केलंय. त्याच्यामध्ये सांगताना वीर्य, प्राण, श्रद्धा, पंचभूत, इंद्रिय, मन, अन्न, तप, मंत्र, कर्म, नाम, लोक, अशा सगळ्या ह्या 16 आणि 17वी जीवनकळा म्हणजे आत्मस्वरूप होणं, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. अशी गुरु शिष्यांच्या ह्याच्यामध्ये मुंडक उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. अर्थात मग वीर्य म्हणजे काय, मग ते वीर्यातून प्राणामध्ये कसं जायचं, प्राणातून श्रद्धेमध्ये कसं जायचं, असं सगळा तो प्रवास त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलाय. हा 16 कलांचा सगळा प्रवास संपून इथे सहस्रदल कमलापर्यंत यायचं योगाच्या ह्याने आलं तर. म्हणजे मग हृदयस्थ असलेली जी जीवनकला नामाच्या साधनेने सुद्धा विनासायास आपल्याला कुंडलिनी जागृती वगैरेची काही आवश्यकता नाही. हे म्हणतात तुम्ही फक्त हरिमुखे म्हणा, तेवढ्याने सुद्धा. पण नुसतं हरिमुखे म्हणा नाही, ते सगळ्या पद्धतीने भावपूर्ण म्हटलं पाहिजे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. रामकृष्णावरती, विठ्ठलावरती, हरीवरती परमप्रेम करा, सा प्रेम स्वरूपा भक्ती, असे परमप्रेम करा. विठ्ठलासारखं समचरण वृत्ती. आता परमप्रेम करा म्हणजे फक्त प्रेम करायचं असं नाही, त्याचे गुण आपल्यामध्ये घ्यायचे, तेव्हा आपल्यामध्ये बदल होईल. काय आहे, पेट्रोल आणि पाणी एकत्र करायचं म्हटलं तर होतं का एकत्र, सांगा. पाण्यावरती पेट्रोल, कारण विजातीय द्रव्यांची समरसता नसते, हा शास्त्राचा नियम आहे. विजातीय द्रव्याशी समरसता नसते, त्यामुळे पाण्यावरती पेट्रोल तरंगत राहतं, ते एकरूप होत नाही. पण इथे एकरूप व्हायचं असलं तर त्याचे गुण आपल्यामध्ये बाणवायला पाहिजेत ना, समसमा गुण व्हायला पाहिजे. निदान थोडंसं झालं तर तो हात धरून पुढे खेचेल. पाण्यात पडल्यानंतर पोहायचे थोडेसे गुण असेल तर निदान हातपाय मारू तर तो आपल्याला वरती खेचेल ना भवसागरातनं. तशा पद्धतीने रामासारखं आनंद म्हणजे आदर्श जीवन जग. आदर्श नाही जमेल तर जेवढं जमते तेवढं जमू दे. पण आपणच मुलांना लहानपणापासून सुरुवात करतो, कोण आलंय बाबा, तुमचे कोणतरी मित्र आले, सांग त्यांना मी घरात नाही. घरात असलेला माणूस घरात नाहीये म्हणून सांग, म्हणून बाहेरच्या बाहेरच एखाद्याला कटवतो. मुलावरती संस्कार बरोबर होतात, आपल्याला वेगळे संस्कार करायची गरज नाही. तेच आपले संस्कार काही चांगले असतील तर तेही मुलांवरती तेवढेच चांगल्या पद्धतीने होतात. पटकन जाऊन कोणाला नमस्कार आपण जर करत असलो
तर मुलं आपोआपच नमस्कार करतात. नाहीतर हल्ली असं काहीतरी करतात बा, म्हणजे मला जाता जाता देवाला पण असं असं करून असं करतात. नक्की काय करतात, भाग्य लिहितात का पुसतात काही कळत नाही असं. तो त्यांचा प्रश्न आहे. भाव महत्वाचा, कसाही केला तरी चालतो बरं का नमस्कार. रामासारखा आदर्श जीवन जग, कृष्णासारखा निष्काम कर्मयोगी हो, म्हणजे कर्मही करायचंय, आदर्श जीवन, आणि विठ्ठलासारखा समचरण हो. समत्व योगाने राहा आणि परब्रह्म स्वरूपाचं हरी जो आहे त्याचं परब्रह्माचं स्वरूप इथे साठवून ठेव आणि त्याचे गुण घ्यायचं सुरुवात कर. हे प्रत्येक गुण त्याचे आपण घेतले आणि आपण त्याच्या गुणाशी समरस झालो तर त्याच्याशी आपल्याला जीव शिव समा हे गोष्टी रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. हा भाव मनात पाहिजे, म्हणजे नुसता भाव तर पाहिजे, भक्ती तर पाहिजे, त्याचे सद्गुण घेण्याची इच्छा पण पाहिजे. आणि मग हे करताना असोनी संसारी जिव्हे वेगुदरी आहेच. रामासारखं आचरण, कृष्णासारखे विचार, हरीचं नामस्मरण, रामकृष्ण हरी जिभेवर सतत ठेवायचंच आहे. आणि मग हे जसं मगाशी उदाहरण दिलं की शंकर सुद्धा सातत्याने नामस्मरण घेतात, तसंच राम सुद्धा सातत्याने शिवाचं नामस्मरण. हे इथे हरिहर ऐक्य त्यांनी दाखवली आणि ते हरिहर ऐक्य इथे दाखवून हरी आणि हर वेगळा नाही, शिवाचंच का घेता, रामाचंच का नाही घेत, विष्णूचंच का घेता, हराचं का नाही. हरिहर वाद त्या वेळेला खूप म्हणजे फोफावत चालला होता. त्याच्यासाठी पण त्यांनी तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू मुखे नाम घेता, असं समर्थ दासबोधात नाही मनाच्या श्लोकात म्हणतात. त्यामुळे हे दोघंही एकमेकाचं नाम घेतात आणि आपण कसले वाद घालतोय. हरिहर आहे का तुम्ही, म्हणजे विष्णूचे भक्त का तुम्ही शंकराचे भक्त. अरे कुणाचा का भक्त होईना, ते दोन्ही अंतिम तत्व एकत्व, हा एकत्व भाव त्यांनी इथे आपल्याला सांगितलाय. की शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्याने गळ्यात सर्प घातले, डोक्यावर गंगा घेतली, सगळं झालं, पण काही कशाचा त्या नीलकंठाला उपयोग झाला नाही. त्यांनी शेवटी त्या कंठातून नामस्मरण घ्यायला सुरुवात केली आणि आपोआपच ते विष शमत गेलं. अशी कथा आपल्याला माहिती आहे. रामनाम ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. रामनाम म्हटल्यावर रामनाम असं नाही बरं का, शंकराचं असू दे, जे आपण नामस्मरण करतो ती परमार्थाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे खरं म्हटलं तर आज परमार्थाचा पासवर्ड आहे. आपल्याला एखाद्या गोष्ट उघडायची असेल तर पासवर्ड टाकावा लागतो. लॅपटॉप उघडायचा आहे, पासवर्ड टाकायला लागतो. लॉकर उघडायचं आहे तर किल्ली लागते, तीच किल्ली लागते. कुठलीही घरातली किल्ली घेऊन आली लॉकर उघडत नाही, तीच किल्ली लागते, तो पासवर्ड लागतो. एकदा का हा नामाचा पासवर्ड मिळाला की परमार्थाचं दार मोकळं आपल्याला होऊन जातं. आणि मग विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुका तुका म्हणा, नाहीतर रामकृष्ण हरी म्हणा, काही. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून त्या कारणे सिंह झाला. हिरण्यकश्यपू, आणि ती कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ती सांगण्याची काही आवश्यकता नाही. प्रचंड त्रास दिला, आपल्याच वडिलांनी आपल्याच मुलाला त्रास दिला, कारण एकाची राक्षसी वृत्ती आणि एकाची देववृत्ती, दोन वृत्ती वेगवेगळ्या आहेत, त्या वृत्तींमधला संघर्ष आहे. आणि अशी आपण ज्या वेळेला परमार्थ चालल्या हो, सकाळी 7 वाजल्यापासून टाळ कुटायला जातात, काही घरात उद्योग नाही, काय यांना काही मदत नाही का करता येत, पण नाही चालल्या ह्या तिकडे, असे म्हणणारेही लोक असतात. ज्यांना यायचं नसतं असेही अनेक लोक म्हणतात त्यापेक्षा आपल्या घरात काम करावं, पण ह्यांना ते जमतच नाही, ह्यांना ते, पण त्यांना ते माहिती नसतं की इथे येणारे लोक जी एनर्जी घेऊन जातात ती एनर्जी घेऊन नंतर दिवसभर 24 तास काय तुम्ही म्हणाल ते काम करायला मोकळे असतात. हा भाग इथे आल्याशिवाय कळणार नाही. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय हा पासवर्ड मिळून उपयोग नाही. ती संगतीमध्ये जाऊन त्याचे पुढे परमार्थाचा विकास करण्याकरता संतांची संगती पाहिजे. जशी हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाच्या बाबतीमध्ये झालं. पण हिरण्यकश्यपूनी जरी त्याला किती त्रास दिला तरी नरसिंह रूपामध्ये तो त्याचं संरक्षण करायला आलाच की नाही. त्या कारणे सिंह झाला असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने हिरण्यकश्यपू आणि मला वाटतं उद्धवाचं उदाहरण दिलेलं आहे. उद्धवाचं उदाहरण आपण काल बघितलं. त्याला भक्ती शिकवायला शेवटी गोपिकाच लागल्या. कारण उद्धवाच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते. उद्धवाला श्रीकृष्ण पण तसा डॅम्बेस, त्रिभंग असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तो आपल्या ज्ञानी भक्ताला भक्त म्हणजे भक्तीचा महिमा सांगतो. तर जे भक्त आहेत त्यांना किंवा भक्ती करणाऱ्यांना, भक्ती मार्गाने जाणाऱ्यांना ज्ञानमार्गाकडे नेतो. लागतात तिन्ही मार्ग, कर्मयोगाकडे नेतो, कुणाला ज्ञानमार्गाकडे नेतो. अशा पद्धतीने सगळं चाललेलं असताना
ह्या श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, तू ज्ञानमार्गात किती श्रेष्ठ आहे, जरासं गोपींकडे एकदा जाऊन ये. त्यांना थोडं ज्ञानमार्ग काही कळतच नाही रे त्यांना. पण काय आहे, माझं आज पोट प्रचंड दुखतंय आणि ह्या पोटाला काहीतरी पाहिजे. तर ज्याला जो कोणी रामनामाची धूळ माझ्या पोटावर आणून ठेवेल, तर माझं पोट थांबेल. रामनामाची म्हणा, कृष्णनामाची म्हणा, नामाची धुली जी आहे ती पाहिजे. हा जातो आणि गोकुळात जा, तिथे कदाचित तुला मिळेल. पण तिथे धूळ प्रचंड आहे. इथल्यासारखे टार रोड अजून मथुरेसारखे झाले नाहीत. इथले रोड बरे आहेत. मग हा जातो परमेश्वराची आज्ञा म्हटल्यानंतर आणि ते सगळीकडे जातो. दोघा तिघांना विचारतो की तुमची चरण धूळ द्या. म्हणजे म्हणे कृष्णाचे छे म्हणे, कृष्णाला माझी चरण धूळ, त्याची चरण धूळ आम्ही, हे ज्ञानमार्ग, त्याची चरण धूळ आम्ही लावतो, तर आमची चरण धूळ त्याला द्यायची, अजिबात जमायचं नाही. सगळीकडे फिरतो, कुठे नाही. गोपी नाचत असतात, तिथे गोपींकडे शेवटी जातो आणि त्यांचं आपलं नृत्य चालू असतं, नामस्मरण चालू असतं. त्या त्या कृष्णाबरोबर हे करू, आतल्या अंतस्थ कृष्णाला त्या जागवत असतात. हे जागवणं जे आहे ना, ते आम्हाला करायचं आहे, हरिमुखे म्हणा म्हणून, आणि त्या आतल्या आत्मतत्वाला जागवायचे. त्यावेळेला हे द्वैताचं बंधन सुटणार आहे, तोपर्यंत नाही. आणि मग ह्या गोपींकडे तो जातो आणि गोपी म्हणतात, काय पाहिजे? कृष्णाचं पोट दुखतंय असं म्हणले. कृष्ण आमच्या विरुद्धच आहे, चावटपणा करतोय, दुसरं काही नाही. पण त्याला पाहिजे का? त्याला जे पाहिजे ते द्यायला आम्ही तयार आहे. थोडा वेळ थांब म्हणे, धूळ काय, अख्खं मडकं भरून तुला धूळ देतो. आणि म्हणून त्यांनी जी नाचायला सुरुवात केली, रासक्रीडा करायला सुरुवात केली आणि अगदी सगळं ही आमच्या चरण, त्याला बरं वाटल्याशी कारण आहे. आमच्या चरणाची धूळ आहे का त्याच्या चरणाची आम्ही लावायचं, हा वाद ज्ञानी लोकांनी करावा. बरोबर टक्के टोणपे खाऊन उद्धव परत आला. आपली चरण धूळ त्याला का त्यांची चरण धूळ, हा वाद तुम्ही करा. ज्ञानी लोकांचं काम आहे वाद करणं. आम्हाला एवढं माहिती आहे, आपल्या देवाने काय मागितलंय ते त्याला द्यायचं. अशा पद्धतीने त्यांनी ते ज्ञानाबद्दल सांगितलं. असं उद्धवाच्या बाबतीमध्ये पण घडलेलं आहे. म्हणजे भगवंतावर प्रेम करताना कसं करावं, तर स्वतःवर प्रेम केल्यासारखं करावं. आपण बघा, आपण किती म्हणतो आई मुलावर प्रेम करते वगैरे, सगळं सोडून द्या. आपण आपल्यावर प्रेम करत असतो, आपण दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नसतो. ह्याच्याबद्दलही आपण पुढे बघणार आहोत. याज्ञवल्क आणि मैत्रेयीचा संवाद आहे की ती म्हणते, आपण कोणावर प्रेम करतो? कोणावर? याज्ञवल्क तिला सांगतात, कोणावर नाही, आपण आपल्यावर प्रेम. तू तुझ्या नाही हो म्हणे, पतीचं प्रेम बायकोवर, बायकोचं मुलांवर, मुलांचं आईवर, आईचं छे म्हणजे सगळं झूट आहे. आपण आपल्यावर प्रेम करत असतो. पुढे बघूया त्याच्याबद्दल. पण आत्ता इथे नाम घेताना मनापासून घ्यावं, नाम घेताना भगवंतावर प्रेम करून घ्यावं आणि ते प्रेम समजून उमजून करावं आणि भावभक्ती पूर्ण करावं. आणि असं समजून उमजून म्हणजे ज्ञानाचं त्याच्यामागे भोळा भाव भक्ती जावं, हे समर्थांनाही मान्य नाही, कोणत्याच संतांना मान्य नाही. पण समजून उमजून नाम घेणारा विरळा असतो. समजून उमजून भक्तिपूर्ण नाम घ्यायचंय. आणि सामान्य मनुष्य आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून नाम घेतात. म्हणजे इथे अपेक्षा आहे की मला अमकं अमकं होऊ दे, 13 लाखाचा जप करीन, आणि मग बसतात 13 लाखाचा जप करत. एक चांगलं करतात ते 13 लाखाचा जप, पण त्याच्या मागे काम आहे ना, इच्छा आहे की माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, नाही तर आणखीन काही लॉटरी लागू दे, काय वाटेल ते असेल ते. पण कुठली तरी इच्छा आहे आणि ते धरून 13 लाखाचा जप करण्यात काही पॉईंट नाही. आपोआप त्यातनं सगळे मायनस होत जातात. मुलीचं लग्न होऊ दे, 13 लाखाचा जप करते तुझ्यासाठी. त्याच्यासाठी कशाला करते? तुझे भोग आहेत त्याप्रमाणे होणार आहे ना. ते गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की अहो नाही, मुलीचं लग्न होत नाहीये, काय करावं कळत नाही. मी इतके थिएटर झिजवली वगैरे, पूर्वीच्या काळी म्हणायचं, इतक्या चपला झिजवल्या पण तिचं काही लग्न होत नाही. ह्याच्याकडे गेलो मी, त्याच्याकडे गेलो. मी मेला की आपोआपच, तू मेलास की आपोआपच होईल म्हणे सगळं. पण मी म्हणजे मी मेल्यावर तिचं लग्न होणार आहे की काय? अरे म्हणे, तुझ्यातला मी घालव की मी अमकं करतोय, मी तमकं करतोय, योग आला की तो बरोबर तुझ्या पुढे स्थळ आणून ठेवेल आणि लग्न होईल. असं सांगितल्यावर मी हे करतोय, मी ते करतोय, मी ते करतोय, हा मी आपण कधीच सोडत नाही. आणि तो अहंता, अहंकार, दर्प या 4 विभागात वाटला जातो. त्यातला दर्प आणि दंभ वगैरे या गोष्टी आपण परमार्थाच्या प्रवेशद्वाराची किल्ली लावल्याबरोबर आपल्या खरं म्हणजे गेलेल्या असतात, असाव्यात, त्याशिवाय प्रवेशच नाही आहे इथे. म्हणजे अहंता, अहंकार, दर्प. तर दर्प तर बाजूला, पण दर्प म्हणजे मी करते तेच योग्य आहे, माझ्याशिवाय दुसरं काही चालणार नाही, मी म्हणेन तसंच होईल, माझं हे असंच असणार आहे.
सगळे म्हणतील हे मी करते ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा, बाकी काही करायचं गरज नाही. हे आपला टेंबा सतत मिळवणं. कोणी म्हणतं आलीबाई आता ही तिचंच सांगत बसणार, दुसऱ्या कोणाला बोलूच देत नाही, आपलंच सांगत बसते, अशी जी सुरुवात. हा मी पहिला हा जो दंभाचा मी आहे, अहम अहंता अहंकार दर्प, सतत मीच सांगतो दर्प आपण बाहेर वाहनांबरोबर बाहेर ठेवावा लागतो. अहंकार आपल्यामध्ये थोडाफार असतो, तोही परमार्थाची दारं उघडली की आपोआप जातो. अहमची सूक्ष्म भावना मात्र आत्मतत्वाचं ज्ञान होईपर्यंत आपल्याला ठेवावीच लागते. एकदा का त्या अहम ब्रह्मास्मी मधला अहम आणि अस्मी गळून पडला की मात्र आपल्याला त्यात परब्रह्मतत्वाशी एकरूप होता येते. पण त्याची सुरुवात कुठनं होते तर ती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणापासून होते. फलेच्छा न धरता अहंकाराचं विसर्जन करून नामस्मरण नम्रपणे करणं, हे म्हणजे खरं मुखानी हरिनाम घेणं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगी साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.